स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी महायुतीने अखेर रणनीती निश्चित केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत महायुती एकत्र लढणार आहे, मात्र राज्याच्या काही भागांमध्ये महायुतीचे घटक पक्ष स्वबळावर लढतील आणि नंतर एकत्र येतील। विरोधकांना याचा फायदा होऊ नये यासाठी ही दुहेरी रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। आपण पाहू शकतोय, महायुती काही ठिकाणी स्वबळावरच लढेल आणि विरोधकांना याचा फायदा होऊ नये म्हणून निवडणुकांनंतर पुन्हा एकत्रच येतील असं सूत्रांकडून समजतंय। मुंबईत महायुती एकत्र लढणार अशी सूत्रांची माहिती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय असेल? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर मुंबई सारख्या ठिकाणी आहे ते फक्त महायुतीमध्ये निवडणूक आहे तर लढवल्या जातील, मात्र इतर ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणचं नेतृत्व बघितलं जाणार आहे, त्या ठिकाणची पॉवर बघितली जाणार आहे, कुठल्या पक्षाची जास्त पॉवर आहे त्या हिशोबाने त्या ठिकाणी निवडणुका एकत्र लढायचा की स्वबळावर लढायचा हा निर्णय आहे तो स्थानिक पातळीवर घेताना पाहायला मिळते। कारण की ज्या पद्धतीने जर बघितलं असेल तर काही महानगरपालिकेमध्ये आहे ती तिन्ही पक्षांची ताकद आहे ती समसमान असल्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये आहे ते स्वबळावर ही निवडणूक आहे ती त्या ठिकाणी लढली जातील। निवडणूक लढल्यानंतरून एकत्र येण्याचा देखील आहे तो प्रयत्न महायुतीमध्ये पुन्हा एकदा केला जाईल, मात्र काही ठिकाणच्या म्हणजे विशेष करून मुंबई सारख्या ठिकाणीच फक्त महायुतीमध्ये आहे ती निवडणूक होणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आपण पाहू शकतोय, मुंबई वगळता इतर काही ठिकाणी महायुती ही सोबत लढणार नाही, स्वबळावरच लढेल अशी माहिती सूत्रांकडून कळते।